माझी ताकद फक्त 10 किलोग्रॅम्स वजन उचलण्याची आहे. पण मला सांगितलंय 100 किलोग्रॅम्स वजन उचलायला. हे मला शक्य नाही. परंतु मी जर फिजिक्सचा वापर केला आणि मास पुली सिस्टमचा वापर केला तर ते सहज शक्य होऊ शकतं. तेव्हा मित्रांनो, आपल्याजवळ आहे एक मास पुली सिस्टम. त्याच्यामध्ये आहे 4 पुलीज. 4 पुलीजपैकी 3 पुलीज मूव्हेबल आहेत आणि 1 पुली इथं फिक्स्ड आहे. आणि या बाजूला आपण टेन्शन मोजण्यासाठी स्प्रिंग बॅलन्स हे कनेक्ट केलेलं आहे. आपल्याजवळ आहे आता एक हेवी ब्लॉक. हेवी ब्लॉक किती ग्रॅमचा आहे किंवा किती किलोग्रॅमचा आहे ते आपण बघू. हेवी मास आहे आपल्याजवळ जवळपास 2.1 किलोग्रॅमचं. हे 2.1 किलोग्रॅमचं मास या पुलीच्या मदतीने आपण सस्पेंड करू आणि ते कुठपर्यंत सस्पेंड झालेलं आहे त्याचा रेफरन्स म्हणून आपण इथं स्केल लावलेली आहे. आणि आता मी ह्या दोरीला पकडून खाली ओढतो आणि या मासला लिफ्ट करतो. डिस्प्लेसमेंट ऑफ दिस स्ट्रिंग इज सो लार्ज, परंतु याचं डिस्प्लेसमेंट मात्र खूप कमी झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की या पुलीमध्ये हा डिस्प्लेसमेंट डिस्ट्रीब्यूट झाला. रीडिंग किती मग याची किती टेन्शन लागलं गेलं असेल तर टेन्शन लागलं गेलंय फक्त 500च्या आसपास, 500 ग्रॅमच्या आसपास. 500 ग्रॅम्सनं 2.1 किलोग्रॅम मास बॅलन्स होऊ शकतो किंवा लिफ्ट करू शकतो. हे याचं उत्तम उदाहरण आहे. या प्रॅक्टिकल मधून मग आपण काय शिकलो? या प्रॅक्टिकल मधून आपण हे शिकलो की हेवी मास कॅन बी लिफ्टेड विथ द हेल्प ऑफ व्हेरी स्मॉल फोर्स. आणि याचा वापर कुठे होऊ शकतो? तर याचा वापर होऊ शकतो याचं डिस्प्लेसमेंट दिलं असेल तर हेवी ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी. एका स्ट्रिंगचं जर व्हेलॉसिटी दिली असेल तर याची व्हेलॉसिटी काढण्यासाठी. आणि याचं ॲक्सेलरेशन दिलं असेल तर या हेवी ब्लॉकचं ॲक्सेलरेशन काढण्यासाठी. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण नीट आणि JEE चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो या पुली सिस्टमच्या मदतीने. थँक्यू व्हेरी मच.